नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता। मात्र आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संवादाचा अभाव झाल्याचं मान्य केलं आणि त्यानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर जैन यांनी अर्ज मागे घेतलाय। तसंच या मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। या दोन्ही उमेदवारांकडून काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय। राष्ट्रवादीच्या 25व्या वर्धापन दिनी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला मिळतील तितक्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाव्यात अशी मागणी केल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। आता भाजपच्या 2 जागांवर राष्ट्रवादीने थेट हक्क दाखवलाय। अजित पवारांची सुद्धा याला संमती असणार असा दावाही इच्छुक उमेदवारांनी केलाय। त्यामुळे महायुतीत तिढा वाढण्याची दाट शक्यता आहे। लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना 50 कोटी रुपयांची निविदा खुली करण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंता विभागानं केलंय। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निवडणूक आयोगासह महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे। यावर आता पालिका आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अजित पवारांच्या पक्षातून शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना खुलं निमंत्रण देण्यात आलंय। अपमान होत असताना तिथे राहू नका, अजित पवारांसोबत या, योग्य सन्मान होईल असं म्हणत जयंत पाटलांना अजित पवार गटात सामील होण्याची ऑफर देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी जयंत पाटील यांना खुलं निमंत्रण दिलंय। 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ 240 जागा मिळाला याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वासामुळे अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आली आहे। संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिलाय। महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हात मिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपाला झटका बसल्याचं ते म्हणाले आहे। तसंच भाजप आणि शिंदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हात मिळवणी का केली असा सवाल रतन शारदा यांनी लेखात विचारलाय। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एनडीएच्या नेतृत्वातील महायुतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता। आता लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय। जागा वाटपाबाबत भाजपा मनसे यांच्यात चर्चा सुरू असल्याचं पुढे आलंय। त्यात मनसेनं राज्यातील 20 जागांची मागणी केली आहे। त्यात बहुतांश जागा मुंबई आणि ठाणे परिसरातील आहे। मनसेकडून वरळी विधानसभेला आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी 25 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे। या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी असतानाही अद्याप अजित पवार यांच्याकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही। या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तसंच पक्षातील इतरही काही नेते इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत राष्ट्रवादीत संभ्रम असल्याचं दिसतंय। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीसाठी आज 12 जून दुपारपर्यंत मुदत होती। असे असताना नाशिकमध्ये पार पडलेल्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर आता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाड सत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। मद्यनिर्मिती प्रकल्प तसेच इथेनॉल प्रकल्प विभागातील कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे। यात संजीवनी शिक्षण संस्थेची देखील चौकशी केली जाते। गेल्या 14 तासांपासून कारखान्यातील विविध अधिकाऱ्यांची चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। लोकसभेला धंगेकर पॅटर्न फेल ठरल्याने कसबा मतदारसंघ आपल्याकडे अबाधित ठेवणे आता धंगेकरांसाठी आरपारची लढाई असणार आहे। धंगेकरांना कसब्यात शह देण्यासाठी भाजपाकडून 3 शिलेदारांचा विचार केला जाऊ शकतो। यामध्ये विद्यमान शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर या 3 नावांची चर्चा सर्वात जास्त आहे।
सोबतच टिळक किंवा बापट कुटुंबातील इच्छुक ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते। पण संधी कोणाला मिळणार हे आता बघावं लागेल। मराठा समाजाला सगळे सोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे 5 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत। मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती। ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले, पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही तर उपचार घेणार नाही अशी आपली भूमिका स्पष्ट केली। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।